बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा सहकारी साखर कारखान्याने नशिराबाद आणि बेळी परिसरातील शेतकऱ्यांकडून 4 ते 5 महिन्यांपूर्वी ऊस खरेदी करूनही अद्याप मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी आज जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली। थकलेल्या 40 ते 50 लाख रुपयांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत न्यायाची याचना केली आहे। शेतकऱ्यांनी अनेक वेळा पैनगंगा कारखान्याच्या प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, तसेच प्रत्यक्ष भेट होऊनही आपल्या हक्काच्या पैशांची मागणी केली, मात्र कारखाना प्रशासनाकडून त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। टाळाटाळ आणि दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेरीस जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे। जानेवारी महिन्यापासून आमचा बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील कारखानाने आमचा ऊस नेलेला होता। आजपर्यंत त्यांनी 8 दिवसात पैसे पेमेंट करू बुवा अशी बोली केली होती कारखान्यांनी, पण आता 4 ते 5 महिने होईल तोपर्यंत त्यांनी 1 रुपया दिलेला नाही। सर्व शेतकरी आम्ही कर्जापासून थकबाकीदार होऊन गेलेलो आहे। कारखान्याचा एक नया पैसा मिळालेला नाही आम्हाला। ते आमच्याशी संपर्क पण करताना, आमचा फोन पण उचलताना कारखाना पण बंद करून ठेवला आहे त्यांनी। जवळजवळ 50 ते 60 लाखांचं आमचं पेमेंट बाकी आहे। 50 ते 60 शेतकरी आहोत आम्ही। कुठल्या कारखान्याला ऊस दिला होता? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील धाड या कारखान्याला ऊस दिला होता। पैनगंगा साखर काय मागणी आहे? मागणी आमची की लवकरात लवकर आमचं पेमेंट करावं आम्हाला, जेणेकरून कर्ज भरता येईल। आमच्या कर्जाचे मागे शासनाने पण तगादे लावून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे पेमेंट नसल्यामुळे आम्ही सर्व ऊसावरच आत्मनिर्भर आहोत। त्याच्यामुळे लवकरात लवकर आमचं निवेदन मान्य करावं या बाबतीत साहेबांना निवेदन केलं आहे। लवकर नाही केलं तर आम्ही पुढचा काय इच्छा आहे आपला? पुढचा जर नाहीच त्यांनी जर 8-10 दिवसात पाऊल उचललं तर बा आम्हाला उपोषणाला बसता येईल, याच्या अनुषंगाने आम्ही करणार आहे। तुषार दिगंबर चौधरी।